दिसतंय सर्वांना? हो मॅम. हा, दिसतंय ना? हो. आजपासून आपण आता मी पुस्तक वर तर इथे दाखवतेच आहे, पण आता तुम्ही सुद्धा तुमच्या वाचायला लावत जाईल, ठीक आहे? एकदा मी वाचते, त्यानंतर मग तुम्ही वाचायचं. आज आपण कथा पाहणार आहे, बुद्धिमान शिष्य. काशीनगरे एकः पंडितः वसति। पंडित समीपम एकः शिष्यः आगच्छति। शिष्यः वदति, आचार्य, विद्याभ्यासार्थम् अहम् आगतः। पंडितः शिष्यस्य बुद्धिपरीक्षार्थं पृच्छति, वत्स, देवः कुत्र अस्ति? शिष्यः वदति, गुरो, देवः कुत्र नास्ति? कृपया भवान् एव समाधानं वदतु। सन्तुष्टः गुरुः वदति, देवः सर्वत्र अस्ति। देवः सर्वव्यापी। त्वं बुद्धिमान्, अतः विद्याभ्यासार्थम् अत्रैव वस। तर याचा अर्थ असा होतो, काशी नगरे एकः पंडितः वसति। काशी नगरामध्ये एक पंडित राहतो. पंडित म्हणजेच विद्वान पंडित. पंडित समीपम एकः शिष्यः आगच्छति। आता विद्वानांच्या जवळ एक शिष्य येतो. शिष्यः वदति, आचार्य, विद्याभ्यासार्थम अहम आगतः। आचार्य, मी विद्याभ्यासाकरता म्हणजेच अध्ययनाकरता मी इथे काय आहे, आलेलो आहे. पंडितः शिष्यस्य बुद्धिपरीक्षार्थम पृच्छति। पंडित जे आहेत, विद्वान जे आहेत, हे शिष्याची काय करतात आहे, बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी ते त्याला विचारतात. वत्स, देवः कुत्र अस्ति? मुला, ईश्वर कुठे आहे? शिष्यः वदति, शिष्य बोलला, गुरो, देवः कुत्र नास्ति? आता त्याने उलट त्यांच्या गुरुजींनाच त्यांनी प्रश्न केला, गुरुदेव, ईश्वर कुठे नाही आहे? कृपया भवान एव समाधानं वदतु। कृपा करून आपणच याचे समाधान करावे. संतुष्टः गुरु वदति, संतुष्ट झालेले गुरु म्हणाले, देवः सर्वत्र अस्ति। देव कुठे आहे? तर सर्वत्र आहे. देवः सर्वत्र अस्ति, देव सर्वत्र आहे. देवः सर्वव्यापी, ईश्वर सर्वव्यापी आहे. त्वं बुद्धिमान, तू काय आहेस? बुद्धिमान आहेस. अतः विद्याभ्यासार्थम अत्रैव वस, आणि म्हणूनच विद्याभ्यास करण्याकरता तू जरूर इथे ये, इथे राहा. अशा दृष्टीने ही कथा आहे. आता तुमच्यापैकी एकेकाने ही कथा वाचा. कोण वाचते पसंत? हा, मी शुभम. वाचू का? हा, वाचा वाचा. बुद्धिमान शिष्यः हम्म, काशी नगरे एकः पंडितः वसति। हम्म. पंडित समीपम एकः शिष्य आगच्छति। शिष्यः वदति, आचार्य, विद्याभ्यासार्थम् अहम् आगतः। पंडितः शिष्यस्य बुद्धिपरीक्षार्थ पृच्छति,
वत्स बुद्धिपरीक्षार्थम। बुद्धिपरीक्षार्थं पृच्छति। वत्सः ना, देवः वत्सः कुत्र नाही अस्ति? आहे. वत्सः वत्स नाहीये, फक्त वत्स. वत्स हम्म. देवः कुत्र अस्ति? शिष्यः वदति। हम्म. गुरो देवः कुत्र नास्ति? कृपया भवान् एव समाधानं वदतु। सन्तुष्टः गुरुः वदति देवः सर्वत्र अस्ति। देवः सर्वव्यापी। त्वं बुद्धिमान् अतः अभ्यासार्थम् अत्रैव वस। अतः विद्याभ्यासार्थम अत्रैव वस. हम्म. आणखीन कोण वाचते? मी हा, वाचा. काशीनगरे एकः पण्डितः वसति। हम्म. पण्डितसमीपम् एकः शिष्य आगच्छति। शिष्यः. शिष्या शिष्यः वदति, आचार्य, विद्याभ्यासार् विद्याभ्यासार्थम् अहम् आगतः। पण्डितः शिष्यस्य बुद्धिपरीक्षार्थं पृच्छति। वत्स बुद्धिपरीक्षार्थम. बुद्धिपरीक्षार्थं पृच्छति। वत्स देवः कुत्र अस्ति? शिष्य वदति, गुरो देवः कुत्र नास्ति? कृपया भवान् एवं समाधानं वदतु। भवान. संतुष्टः हलंत न आहे इथे. भवान नाहीये. संतुष्टः गुरुः वदति, देवः सर्वत्र अस्ति। देवः सर्वव्यापी। त्वं बुद्धिमान् अतः विद्याभ्यासार्थम् अत्रैव वस। हम्म. आणि ते आणखीन. वाचते. हा, वाचा. काशीनगरे एकः पण्डितः वसति। हम्म. पण्डितसमीपम् एकः शिष्यः आगच्छति। हम्म. शिष्यः वदति, आचार्य, विद्याभ्यासार्थम् अहम् आगतः। हम्म. पण्डितः शिष्यस्य बुद्धिपरीक्षार्थं पृच्छति। वत्स देवः कुत्र अस्ति? शिष्यः वदति, गुरो देवः कुत्र नास्ति? कृपया भवान् एव समाधानं वदतु। सन्तुष्टः गुरुः वदति, देवः सर्वत्र अस्ति। देवः सर्वव्यापी। त्वं बुद्धिमान् अतः विद्याभ्यासार्थम् अत्रैव वस। उत्तमम्. पंडितः कुत्र वसति? पण्डितः काशीनगरे पण्डितः वसति। काशीनगरे वसति। काशीनगरे वसति। पंडितः किमर्थं प्रश्नं पृच्छति? पण्डितः शिष्यस्य बुद्धिपरीक्षार्थं पृच्छति। हा. सन्तुष्टः गुरुः अन्ते किं वदति? सन्तुष्टः गुरुः अन्ते वदति, देवः सर्वत्र अतः अस्ति। विद्याभ्यासार्थम् अत्रैव वस इति। उत्तमम्. आता हा संस्कृत व्यवहारः या विभागामध्ये दैनंदिन संभाषणासाठी आपल्याला काही उपयुक्त अशी वाक्य दिलेली आहेत. आपण मित्रांसोबत कचेरीमध्ये किंवा अधिकाधिक उपयोग करू शकतो. संस्कृत भाषेचा उपयोग जो आहे हा संभाषणासाठी केल्यानेच ती व्यवहार भाषा होईल. म्हणजे आपण रोज घरामध्ये असो किंवा बाहेर जाताना कुठेही आपण या वाक्यांचा उपयोग करून आपण संभाषणामध्ये आपला रोजचा थोडा थोडा अभ्यास करू शकतो. हरि ओम. नमस्ते, नमस्कारः, नमस्कार. सुप्रभातम, सुप्रभात. शुभ मध्याह्न. शुभ मध्याह्न, शुभ मध्याह्न. शुभरात्रीः, शुभरात्री. इकडे उजव्या साईडला आपल्याला मराठीत शब्द दिलेले आहेत आणि डाव्या साईडला त्याला संस्कृत मध्ये काय म्हणतात तर ते दिलेले आहे. धन्यवाद करता धन्यवाद. स्वागत असो स्वागतम. श्रीमतीजी करता मान्ये आर्ये. श्रीमान करता श्रीमन. होय ठीक आहे, हा अशासाठी असतो. कृपा करून करता कृपया. चिंता करू नका किंवा ठीक होईल किंवा जाऊ दे, चिंता मास्तु. क्षमा असावी, क्षम्यताम. परत भेटूया, पुनर्मिलामः. आपण क्लास संपल्यानंतर नेहमी म्हणतो पुनर्मिलामः. खूपच छान. साधू साधू.
खूपच छान करता साधू साधू असं म्हणतो. छान आहे करता उत्तमम. खूप छान करता बहु समीचीनम. शुभेच्छा करता शुभाशया. अभिनंदना करता अभिनंदनानी. सुभाषित आहे आपल्याला हे पाठ करण्यासाठी. अयम निजः परो वेत्ती गणना लघु चेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. याचा अर्थ असा होतो, हे माझे आहे, हे दुसऱ्यांचे आहे, अशा प्रकारचा भेदभाव कोत्या किंवा शुद्र मनाची जी माणसे करत असतात उदार हृदयी लोकांसाठी, तर सारे विश्वच माझे कुटुंब आहे. हा आपला पहिला जो पाठ होता, हा पहिला पाठ संपला इथे. त्या पाठावर आधारित आपण प्रश्न उत्तर त्या दिवशी घेतली मला वाटते ना. अं? त्या दिवशी घेतली ना आपण ही. ते हे घेतली की आतल्या बाजूला दिली आहे ती घेतली. नाही, ही घेतली ना त्या दिवशी आपण. अभ्यास हा अभ्यास प्रश्न हा त्या असा दिवशी. प्रश्न. हा कह पृच्छती काणी पतंती हे सगळे आपण त्या दिवशी याच्यासाठी घेतलं होतं. कथा राहू दिली होती आपण, वेळ कमी हो होता. हा त्याच्यामुळे आज आपण दुसरा पाठ सुरू करूया. कथा समजली तुम्हाला? हो. हो मॅम. आम आम. ठीक आहे. बंद झालं की काय? नाही नाही, आहे दुसरं हे लावते. पीडीएफ करून ठेवली ना, एकेका पाठाची पीडीएफ करतेय स्क्रीन शेअर करताना. पीपीटी करायला वेळ नाही भेटून राहिला सध्या, शाळेची कामं खूप वाढलेली आहे. त्यामुळे सध्याच्या पुस्तकाची पीडीएफ करून आपण त्याच्यावर ऍडजस्टमेंट करतोय. द्वितीय पाठ क्षणक्षः कणश्चैव विद्याम अर्थम च साधये. एक एक क्षणाचा उपयोग करून विद्येचा व एक एक कणाचा उपयोग करून धनाचा संचय करावा. आता आपण लट लकार जो आहे, त्या दिवशी आपण लट लकाराची प्रत्यय पाहिली. लट लकार म्हणजेच वर्तमान काळ. आणि त्या दिवशी आपण लट लकाराचं प्रथम पुरुष पाहिलंय, मध्यम पुरुष पाहिलाय आणि उत्तम पुरुष एक वचन पाहिलं होतं. बरोबर आहे. आज आपण एक वचन आणि बहुवचन मध्यम पुरुषाचं. रेकॉर्डिंग शेअर करणार होते. हो विसरली आज. प्लीज हा, करा ते. हो हो, दोन्ही तिन्ही दिवसांच्या जमा झालेल्या आहे. आज हा करते. ते प्लीज करा, कारण त्या क्लासला मी नव्हतो ऍक्च्युली. हा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, करते. काय होतंय, एवढ्यात खूप उशीर होतोय शाळेत ना आम्हाला. बरं. म्हणजे त्या दिवशी क्लास सांगितलं कंटिन्यू घेऊ, नागपूरहून आल्यानंतर, आणि शाळेत निरोप समारंभ, रात्री घरी यायला 9 वाजले. म्हणजे हा नाही, सकाळी नागपूरला शाळा. भेटलो होतो मी तुम्हाला, हा मनोहर पकडे. हा ठीक आहे. त्याच्यामुळे. हा त्याच्यामुळे काय होतंय की ऍडजस्टमेंट आहे आपली ही. नाही ठीक हा आहे, चालेल. हा. त्याच्यामुळे आम्हाला एक तर रात्री 9 वाजल्यानंतर मग आल्यावर पर्यायच नाही, आणि मेसेज सुद्धा टाकायला वेळ नाही भेटला त्या दिवशी. म्हणजे शाळा बरं, करून तो कार्यक्रम झाला. ठीक, ओके. हा द्वितीय पाठ जो आहे, आता आपण लट लकार जो आहे त्यामध्ये त्या दिवशी आपण पाहिलं होतं. मी बोर्डवर पण शिकवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. थोडस आपली एकदा वेळ जो आहे, मला थोडासा जास्त वेळ मिळाला की आपण बोर्डवर हा जो आहे लट लकार लंग लकार हे जे व्याकरण आहे, ते तुम्हाला प्रत्येक कसा उपयोग करायचा ते पण शिकवेल. नाही तर मग माझा एक व्हिडिओ शाळेमध्ये वर्गात करून तो तुम्हाला टाकेल बोर्डवरचा. आता लटलकार म्हणजेच वर्तमान काळ. आपण आज पाहतोय मध्यम पुरुष एक वचन. त्वम पठसी. त्वम म्हणजे तू, आणि पठसी आपले मध्यम पुरुषाचे प्रत्यय आहे सी थ थ.
सी हे एक वचन आहे, थ हे द्विवचन आहे आणि थ हे बहुवचन आहे. तर आज आपण मध्यम पुरुषाचं एकवचन, बहुवचन आणि द्विवचन असं सगळंच पाहूया. त्वम पठसी याचा अर्थ होते तू वाचतोस किंवा वाचतेस. हे सर्वनाम जी आहेत किंवा हे प्रत्यय जी आहेत तर पुल्लिंगी स्त्रीलिंगी या दोन्ही करता चालतात. म्हणजे मुलगी असेल जरी प्रश्न विचारला तिने तरी ते उत्तर त्याचं सारखंच येईल, किंवा मुलगा असेल तरी, जसं तू वाचतोस किंवा तू वाचतेस. त्वम नमसी तू नमस्कार करतोस किंवा तू नमस्कार करतेस. त्वम वदसी तू बोलतोस किंवा तू बोलतेस. त्वम पश्यसी तू बघतोस किंवा बघतेस. आता मला असं वाटते की तुमच्यापैकी एकेकाने एक एक वाक्य, तुमच्या इकडे पुस्तक आलेली आहे आणि आपल्याला याच्यावर स्क्रीनवर पण दिसते, तर तुमचा सुद्धा अभ्यास होतो वाचून. तुमच्यापैकी एकेकाने जर वाक्य वाचली तरी चांगलं होईल, है ना? हम्म. हम्म. त्वम पृच्छती तू विचारतोस, तू विचारतेस. नाही, पृच्छसी, पृच्छती नाहीये, त्वम पृच्छसी. पृच्छसी. हम्म. त्वम गच्छसी तू जातोस जाते. किंवा तू जातेस. हा. त्वम भावसी. अर्थ त्वम धावसी तू धावतोस. भगिनी, मी नागपूरला राहतो, मला पुस्तकं कुठून मिळतील? पुस्तक अजून मिळालेलं नाही. अजून मिळालं नाही का? नाही. आपल्या ग्रुपमध्ये मेसेज टाकलेला आहे ना, कुठून घ्यायचं आहे. तुम्ही त्या दिवशी जरी नागपूरला याच्यामध्ये प्रांत संमेलनात तिथे पुस्तकं होती, मागितलं असतं तरी मिळालं असतं तुम्हाला. बरोबर. हा, तरी मी आज पुन्हा ऍड्रेस जो आहे टाकायला सांगते. बरोबर. त्वम गच्छसी तू जातोस किंवा तू जातेस. त्वम धावसी तू धावतोस, तू धावतेस. त्वम अटसी त्वम अटसी तू तू फिरतोस, फिरतोस, तू तू फिरतेस. फिरतेस. त्वम तिष्ठसी तिष्ठती तू उभा राहतोस किंवा तू उभी राहतेस. त्वम क्रीडसी त्वम क्रीडसी तू खेळतोस, तू खेळतोस, तू खेळतेस. खेळतेस. यूयम खादत तू खातोस. नाही, तुम्ही खाता. आता तुम्ही इथे खाता. बहुवचन आहे, त्वम हे एक वचन आहे. त्वम क्रीडसी. हा, इथे यूयम खादथ, यूयम पिबथ. हसत हे जे आहे जो आहे थ हा म्हणजे बहुवचनाचा, सी थह थ. थ जे आहे बहुवचन आहे आणि युयम जे आहे हे बहुवचनचा करता आहे. त्वम युवाम यूयम. त्वम एकवचन, युवाम द्विवचन आणि यूयम बहुवचन. म्हणून या ठिकाणी यूयम खादत तुम्ही खाता. तुम्ही खाता. यूयम हसथ तुम्ही हसता. यूयम गायथ तुम्ही तुम्ही गाता. युयम युयम लिखत तुम्ही लिहिता. युयम युयम वहत वहत तुम्ही वाहता. हा, एकेकाने, सगळ्यांनी असं गोंधळ नाही, एकेकाने म्हणायचं. एक थांबला की दुसऱ्याने म्हणायचं. यूयम पिबथ तुम्ही पिता. युयम पतथ तुम्ही पडता. यूयम यच्छथ यच्छथ तुम्ही देता. तुम्ही देता. यूयम निंदथ तुम्ही करता. तुम्ही करता. यूयम नयथ तुम्ही नेता. आता उत्तम पुरुष. यूयम निंदथ म्हणजे निंदा करणे. हा, इथे तो फक्त करता तुम्ही कसं करता पण? लिहिलेला आहे. हा, हे हा मिसप्रिंट आहे. निंदथ हा, म्हणजे निंदा करणे. निंदा करता. बरोबर. निंदा करता. ही निंदा करता. हा, धन्यवाद ताई. उत्तम पुरुष एक वचन. अहम इच्छामी. आता इथे अहम हा करता एक वचनाचा आहे उत्तम पुरुषचा, जो आपण स्वतःसाठी वापरतो. आवाम द्विवचनासाठी वापरतो आणि
वयम जो आहे हा बहुवचनासाठी वापरतो. म्हणजे अहम, आवाम, वयम. त्यापैकी आपण एक वचन अहम इच्छामी, मी इच्छितो किंवा मी इच्छिते. अहम नृत्यामी, मी नाचतो किंवा मी नाचते. अहम स्मरामी, मी आठवण करतो किंवा मी आठवण करते. अहम जिघ्रामी, मी वास घेतो किंवा मी वास घेते. इथे आता क्रियापद पण लक्षात ठेवायचे आपल्याला, की इच्छामी म्हणजे इच्छा करणे, नृत्यामी म्हणजे नृत्य करणे, स्मरामी म्हणजे आठवण ठेवणे, जिघ्रामी म्हणजे वास घेणे, वसामी म्हणजे राहणे, वदामी म्हणजे बोलणे, गच्छामी म्हणजे जाणे, धावामी म्हणजे पळणे, धावणे, पृच्छामी म्हणजे विचारणे आणि पश्यामी म्हणजे पाहणे. हं? तर अहम वसामी, मी राहतो किंवा मी राहते. अहम वदामी, मी बोलतो किंवा मी बोलते. अहम गच्छामी, मी जातो किंवा मी जाते. अहम धावामी, मी पळतो किंवा मी पळते. अहम पृच्छामी, मी विचारतो किंवा मी विचारते. अहम पश्यामी, मी पाहतो किंवा पाहते. आता हे बहुवचन. उत्तम पुरुष बहुवचन. वयम क्रीडामः, आम्ही खेळतो. वयम याचा अर्थ होते आम्ही. अहम एक वचन, मी, आवाम आम्ही दोघे आणि वयम म्हणजे आम्ही सर्व. वयम क्रीडामः, आम्ही खेळतो. वयम लिखामः, आम्ही लिहितो. वयम पिबामः, आम्ही पितो. वयम यच्छामः, आम्ही देतो. वयम तिष्ठामः, आम्ही थांबतो. वयम नमामः, आम्ही नमस्कार करतो. वयम वहामः, आम्ही ओझं वाहतो. वयम नयामः, आम्ही नेतो. वयम धावामः, आम्ही पळतो. वयम स्मरामः, आम्ही आठवण ठेवतो. आता ही क्रियापद तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की याला काय म्हणतात. तर क्रीडामः म्हणजे खेळणे, लिखामः लिहिणे, पिबामः पिणे, यच्छामः देणे, तिष्ठामः थांबणे, नमामः नमस्कार करणे आहे. इथे वहामः म्हणजेच ओझं वाहणे, नयामः नेणे, निनय धातू आहे इथे. धावामः धावणे, स्मरामः आठवण. हे सगळी क्रियापद माहिती असेल आपल्याला आणि करता जर माहिती असेल हे रूप तर आपल्याला खूप सोपी जाते. चला एकदा वाचा तुमच्यापैकी. एक एक जणांनी एक एक वाक्य वाचा. अहम इच्छामी, मी इच्छितो, मी इच्छिते. हम्म अहम नृत्यामी, मी नाचतो, मी नाचते. हम्म अहम स्मरामी, मी आठवण करतो, मी आठवण करते. हम्म अहम जिग्रामी, मी वास घेतो, मी वास घेते. हम्म अहम वसामी, मी राहतो, मी राहते. हम्म अहम वदामी, मी बोलतो, मी बोलते. हम्म अहम गच्छामी, मी जातो, मी जाते. हम्म अहम अहम धावामी, धावामी, पळ- हम्म अहम पृच्छामी, मी विचारतो, मी विचारते. हम्म अहम पश्यामी, मी पाहतो, मी पाहते. हम्म वयम क्रीडामः, आम्ही खेळतो. हम्म वयम लिखामः, आम्ही लिहितो. वयम पिबामः, आम्ही पितो. हम्म वयम वयम यच्छ, यच्छामः, यच्छामः, आम्ही आम्ही देतो. 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 हम्म वयम 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 तिष्ठामः, तिष्ठामः, आम्ही आम्ही थांबतो. थांबतो. वयम वयम नमा, आम्ही आम्ही नमस्कार करतो. नमस्कार करतो. हम्म वयम वहामः, आम्ही आम्ही ओझे वाहतो. ओझे वाहतो. हम्म वयम वयम नयामः, नयामः, आम्ही आम्ही नेतो. नेतो. वयम वयम धाव, धावामः, आम्ही आम्ही पडतो. पडतो. वयम वयम स्मरामः, स्मरामः, आम्ही आठवण आम्ही करतो. आठवण करतो. हम्म पुढे त्वम पठसी, यूयम पठत.
यूयम पिबथ त्वम पिबसी. अशा पद्धतीने तुम्हाला आता ही जी वर वाक्य आपण केलेली आहेत, बरोबर आहे है ना. त्वम पठसी. मग आता इथे आपल्याला हे बहुवचन जर करायचंय मध्यम पुरुषाचं, तर काय होईल इथे? यूयम पठथ. पठत आता इथे त्वम नमसी आहे, तर इथे काय होईल? यूयम नमथ. यूयम नमथ. चला करा एकेकाने वाक्य. त्वं वदसि यूयं वदत. वदथ. त्वं पश्यसि यूयं पश्यथ. त्वं धावसि यूयं धावथ. हम्म. त्वं पश्यसि यूयं पश्यथ. हम्म. त्वं त्वं तिष्ठति पृच्छसि त्वं यूयं तिष्ठत. पृच्छत. गच्छथ. त्वं क्रीडसि त्वं यूयं क्रीडतः. क्रीडथ. आपल्याला बहुवचन करायचंय एक वचनाचं. त्वं अटसि त्वं यूयं अटथ. हम्म. त्वं त्वं तिष्ठसि तिष्ठसि यूयं यूयं तिष्ठत. तिष्ठत. हम्म. त्वं क्रीडसि यूयं क्रीडत. आता याचं तुम्ही एक वचन करायचंय, बहुवचनाचं एक वचन. यूयं यूयं खादतः. खादत त्वं त्वं खादसि हम्म. यूयं यूयं हसत. हसत. हसथ. त्वं त्वं हसति. हससि हससी. हससि. यूयं गायत त्वं गायसि. हम्म. यूयं यूयं लिखत लिखत त्वं त्वं लिखसि. त्वं लिखसि. हम्म. यूयं वहत यूयं त्वं वहथ वहसि. त्वं वहसि. हम्म. यूयं पिबत यूयं पिबत त्वं त्वं पिबसि. पिबसि. हम्म. यूयं पतत यूयं पतथ त्वं त्वं पतसि. पठसि. यूयं यूयं गच्छत यच्छसि त्वं त्वं गच्छसि गच्छसि. यच्छसि. यूयं 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 निन्दन्त निन्दन्त त्वं त्वं निन्दसि. 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 यूयं नयत यथ त्वं नयसि. नयसि. आता अहमच्या ठिकाणी अहम इच्छामी आहे, वयम इच्छामह. एक वचन जे आहे याला आपल्याला बहुवचनात करायचं आहे. मी नाव घेते एकेकाने, ज्यांनी नाही बोललं आतापर्यंत अशांनी सांगायचं, ठीक आहे. हे अविनाश महोदय, त्यानंतर प्रकाश महोदय, मनोहर सांगू का? महोदय. हा बोलू. हा बोला बोला. वयम इच्छामः, हम्म. वयम नृत्यामः, हम्म. वयम स्मरामः, हम्म. वयम जिघ्रामः, हम्म. वयम वसामः, हम्म. वयम वदामः, हम्म. वयम गच्छामः, वयम धावामः, वयम पृच्छामः, वयम पश्यामः. बरोबर ना? हो, वयम पश्यामः. हा नेक्स्ट. आता याला अहम. याला अहम करायचं बरं. हम्म. अहम क्रीडामि, हम्म. अहम लिखामि, अहम पिबामि, अहम यच्छामि, अहम तिष्ठामि, अहम नमामि, हम्म. अहम वहामि, हम्म. अहम नयामि, हम्म. अहम धावामि हम्म. आणि वयम अहम स्मरामि. उत्तम, बहुशोभन. अग्रे. हे फोरम शहा कोण आहे? हा मी आज नवीन आले, क्लास जॉईन केले, पहिला दिवस आहे माझा. अच्छा, ठीक आहे. मला काय वाचायचं आहे? हे एक वचनचं बहुवचन करायचंय. अच्छा. वयम इच्छामः, हम्म. वयम नृत्यामः, हम्म. वयम स्मरामः, हम्म. वयम जिग्रामः, हम्म. वयम वसामः, हम्म. वयम वदामः, हम्म.
वयं गच्छामः, हम्म, वयं धावामः, हम्म, वयं पृच्छामः, हम्म. वयं पश्यामः. उत्तमम्. अग्रे. अहम्. मला वाटतं अच्छा, अहं क्रीडामि, अ, हम्म, अहं लिखामि, हम्म, अहं पिबामि, हम्म, अहं यच्छामि, हम्म. अहं तिष्ठामि, अहं नमामि, अहं वहामि, हम्म, अहं नयामि अहं नयामि, हम्म. अहं धावामि, अहं अहं स्मरामि. पिंजू. इधर भरते हैं. बोल ना, बोल. अगं बोल ना. अरे, एक मिनिट. हा, तुम्ही वाचा 2 मिनिट. मी. अ, हा. सूचना पुन्हा हे वाचायचं आहे का मला? सूचना नाही, की नाही, नाही, नाही. आता हे मनोहर महोदय. मनोहर महोदय झालंय का? हा, वाचा. कर्ज वाचायचं ना, एक मिनिट. हम्म. त्वम पठसी च बहुवचन सगळे हे. यूयम नाही, इथे त्वम पठसीत. हा, त्वम पठसी आहे त्या ठिकाणी आता युयम जो आहे बहुवचन करायचं हा, आपल्याला. त्वमच्या हा, हा. ठिकाणी युयम होईल आणि पठसीच्या ठिकाणी पठथ. हम्म. यूयम पठत. थ नाही, थ. यूयम पठत. थ. यूयम पठत. हम्म, यूयम नमथ. हम्म, यूयम वदथ. हम्म. यूयम पठस्यथ. नाही, पश्चात. यूयम पश्यथ. हम्म, यूयम हम्म. पृच्छति. यूयम पृच्छत. गच्छति. थ येईल या ठिकाणी. यूयम पृच्छथ. यूयम गच्छथ. यूयम धावत्य. तावथ. यूयम यूयम धावथ. यूयम अठथ. यूयम तिष्ठत. यूयम क्रीडथ. हम्म. आता युएम खादतच्या ठिकाणी काय करायचंय? त्वम खादसी. खादसी. त्वम खादसी. त्वम हससि. हससी. हससी. त्वम हसति. त्वम गायति. त्वम नाही, लिखति. नाही. खादसी, हससी, गायसी, लिखसी. खादसी. त्वम हसति. थी त्वम नाही, सी. गाय हससी. हसति. सी. ती- थी. सशाचा स. हससी. अच्छा अच्छा, हाँ. त्व हससि. त्व गायसि. शी त्व नाही. हे बघा इथे क्रीडसी आहे. हे बघा. याचा स. सी पाहिजे. सी. सॉरी. सशाचा स. हा हा हा. त्व खादसि. त्व त्व नाही, हससि. त्वम. त्वम. त्वम, हाँ सॉरी. त्वम त्वम. खादसि. त्वम हससि. त्वम गायसि. त्वम लिखसि. त्वम लिखसी. वहसि. वहसी. वहसि. त्वम वहसि. त्वम पिबसि. हम्म. त्वम पथसि. त्वम पतसी. यच्छसि. तसी. पतसी. त्वम पथसि. त्वम यच्छसि. त्वम हम्म. निंदसि. त्वम नयसि. हम्म. ठीक आहे. आणखीन कोण राहिलाय? अर्चना वैजयंती, पौर्णिमा पांडे झाल्या ना? विष्णू महोदय. हम्म. अहम च्या ठिकाणी वयम. वयम् इच्छामि. वयम् वयम् नाही. वयम् इच्छामः. वयम वयम् इच्छामः. इच्छामः. वयम् इच्छामः. वयं नृत्यामः. वयं स्मरामः. वयं जिघ्रामः. वयं वसामः. वयं वदामः. वयं गच्छामः. वयं धावामः. वयं पृच्छामः. वयं पश्यामः. उत्तम. हा, आता हे वयमच्या ठिकाणी अहम.
अहं क्रीडामि, अहं लिखामि, अहं पिबामि, अहं यच्छामि, अहं तिष्ठामि, अहं नमामि, अहं वहामि, अहं नयामि, अहं धावामि, अहं स्मरामि. उत्तम. चला, आणि हा अभ्यास आपला जो होता, हा अभ्यास झाला आता सर्वांचा. हम्म. आता आपण करणार आहोत अभ्यास याच्या ठिकाणी पुन्हा कर्ता वापरून. इथे त्वम पठसी, सह पठती, बालः पठति. सहतौतेचा वापर करायचा आहे आपल्याला या ठिकाणी. आता त्वम पठसी, सह पठती, बालः पठति. यूयं पिबथ, ते पिबन्ति, बालाः पिबन्ति. अहम् इच्छामि, सः इच्छति, अनुजः इच्छति. वयं क्रीडामः, ते क्रीडन्ति, बालाः क्रीडन्ति. इथे आपण जे आहे कुठला का वापरलेला आहे? मध्यम पुरुष. या ठिकाणी वापरला आहे प्रथम पुरुष. बरोबर आहे. एकवचन आणि बहुवचन ह्या दोन्हींचा इथे वापर केलेला आहे आपण. आता हे खाली दिलेल्या 10 प्रश्नांची उत्तरे लिहायची. अहम किम करोमि, त्वम पठसी, त्वम खादसी, त्वम नमसी, त्वम धावसी, त्वम इच्छसी. आता हे जे आहे याच्यावर प्रश्न तयार करायचे आणि उत्तर द्यायचं. सांगा. त्वम पठसी. हे आपण काय करतो आहे, कोणाला विचारतोय की नाही? अहम किम करोमि उदाहरणार्थ. अहम किम करोमि, मग आपलं काय करतोय तर आपण सांगायचं अहम त्वं पठसि. पुस्तकं पठामि. त्वं किम करोषि. अहम लिखामि. वयं किम कुर्मः. त्वं वयं नमसि. धावामः. वयं नमामः. यूयं किम कुरुथ. आता आपण थोडे हे वापरले आधीचे. अहं धावामः. हे जे वापरले ना आपण सगळे, हेच वाक्य सांगायची आहेत. अहं धावामि. अहम आलं तर मी, अहम धावामि. त्वम आलं तर सी, त्वम धावसी. वयम आलं तर काय येईल? वयम धावामः. आणि धावामः. यूयम आलं तर यूयम धावथ. धावथ. अहम आलं तर इथे मी येईल, त्वम आलं तर सी येईल, वयम आलं तर काय येईल? मह. आणि यूयम आलं तर थ येईल. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे क्रियापदाच्या सर्व काळात तिन्ही पुरुषांची प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष अशी तिन्ही वचनांची एकवचन, द्विवचन आणि बहुवचन रूपे तयार होतात. आता पठ धातू चालवायचा आपल्याला. एकवचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. पठती, पठतः, पठन्ति प्रथम पुरुष. पठसी, पठथः, पठथ मध्यम पुरुष. पठामि, पठावः, पठामः उत्तम पुरुष. याची जर प्रॅक्टिस केली ना तुम्ही, तर तुम्हाला इथे कुठलेही धातू चालवता येतात. आता आपण ह्याच्यावर नुसतंच धातू चालवून अभ्यास करूया सध्या. लिखती, लिखतः, लिखन्ति प्रथम पुरुष. लिखसि, लिखथः, लिखथ मध्यम पुरुष. लिखामि, लिखावः, लिखामः उत्तम पुरुष. आता या ठिकाणी तुम्ही धाव धातू एकेकाचं नाव घेते, एकेकाला धातू देते, त्याने त्या चालवायचा. ठीक आहे. पौर्णिमा पांडे. धाव धातू. धावती, धावतः, धावन्ति प्रथम पुरुष. धावसी, धावथः, धावथ मध्यम पुरुष. धावमि, धावामि, 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 धावावः, धावमः उत्तम पुरुष. धावामः, धावामः उत्तम पुरुष. धावामि, धावावः, धावामः उत्तम पुरुष. ठीक आहे.
अविनाश महोदय, वद. हो. कोणता शब्द? वद. धातू. वद धातू, बोलणे. वद म्हणजे बोलणे. प्रथम पुरुष वदती, वदतः, वदंती. मध्यम पुरुष वदसी, वदथः, वदत, वदथ. उत्तम पुरुष नाही, वदामी, असं म्हणताना कसं म्हणायचं? वदावह. काय? हे म्हणताना तुम्ही जे आधी म्हणता ना, आधी नाही म्हणायचं. अच्छा, बरं, ठीक आहे. वदती, वदतः, वदंती, प्रथम पुरुष. हे म्हटल्यानंतर यांचा उल्लेख करायचा. आधी केलं वदसी, की ते उलट सुलट होते. हं. वदसी, वदथ, वदथ. मध्यम पुरुष वदामी, वदावह, वदामह. हं, उत्तम पुरुष ठीक आहे. वैजयंती भगिनी, खाद धातू. खादति, खादतः, खादन्ति प्रथम पुरुष. हं, खादसि, खादथः, खादथ मध्यम पुरुष. खादामि, खादावः, खादामः उत्तम पुरुष. ठीक आहे. आता विष्णू महोदय, जिग्र धातू. जिग्रति, जिग्रतः, जिग्रन्ति प्रथम पुरुष. जिग्रसि, जिग्रथ, जिग्रत मध्यम पुरुष. जिघ्र, जिघ्रामि, थ पूर्ण आहे इथे. इथे थ जिघ्रसि, आहे, इथे थ पूर्ण आहे. जिघ्रसि, जिघ्रथः, जिघ्रथ मध्यम पुरुष. जिघ्रामि, जिघ्रावः, जिघ्रामः हे उत्तम पुरुष. हे फोरम शहा कोण आहे? हा, ताई, हे जे प्रश्न आहे वर, ताई, हे जे वर प्रश्न विचारलेले आहेत. हा. आता प्रश्न क्रमांक 4, यूयम कुरुतः, याचं उत्तर काय येईल मग? तुम्ही काय करता? मग आपण काय करतोय ते काम सांगायचं तिथे. म्हणजे वयम. आपण स्वतः काय करतो की तो काय करतो? नाही नाही, इथे बहुवचन आहे ना. हो, वयम यूयम म्हणजे धावामः. आपल्याला प्रश्न विचारला तुम्ही ना. काय करता असा प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? की वयम क्रीडामः, वयम खादामः, वयम बरोबर. आता लक्षात आलं. म्हणजे युयम म्हणजे तुम्ही, तेव्हा आपण तुम्ही. उत्तर देताना एक जण नाही, आम्ही. हा, यूयम विचारलं आपण, आम्ही म्हणून आम्ही उत्तर देऊ असं वयम. वयम. आणि इथे अहम किम करोमी, हा, म्हणजे मी काय करतो. बरोबर आहे. आणि इथे तर त्वम अहम किम खादामी. करोषि, तू काय करतो. आता त्वम किम करोसी, तू काय करतोस. हा, मग तो आता काय त्वम उत्तर किम देईल? करोषि, त्वम किम करोषि हा प्रश्न विचारला जेव्हा आपल्याला दुसऱ्याने आपल्याला विचारलं, तेव्हा आपण उत्तर काय देणार? तर अहम उत्तर खादाम. अहम मध्ये येईल. आणि अहम, हा, ते अहम मध्ये येईल. उत्तर अहम मध्ये, हा बरोबर. है ना. ठीक आहे. अहमचं उत्तर त्वम मध्ये येईल ना मॅडम? काय अहमचं उत्तर त्वम मध्ये येईल का? हा. अहमचं उत्तर? अहम किम करू मी, हा, नाही, मी हे काय आपण करते, हा, मी काय करते, तर मग त्याचं तुम्ही उत्तर काय? आपण त्वम. उत्तर देऊ ना. त्वम कसं येणार आहे? अहम खादामी. अहम खादामी. आपण स्वतःलाच प्रश्न विचारतोय, अहम किम करोमी. अच्छा, हा हा. अहम, हा, बरोबर. अहम किम करोमी, अहमचं स्वतःला प्रश्न उत्तर विचारला आपण. अहमच येईल. स्वतःलाच प्रश्न विचारला आपण. एखाद्या वेळेला आपण एकट्यातच आपण प्रश्न विचारतो की स्वतःला. हो हो हो. हा, पण त्याच्यामुळे जेव्हा अहम. बरोबर, जेव्हा तोम असेल तेव्हा अहमचं उत्तर येईल. हा, बरोबर. ठीक आहे. चला, फोरम शहा भगिनी, तुम्ही इथे काय धातू चालवा. कोणता धातू? क्रीड धातू. क्रीडती, क्रीडतः, क्रीडन्ति, क्रीडसि, क्रीडथः, क्रीडथ, क्रीडामि, क्रीडावः, क्रीडामः. बरोबर आहे. पण तुम्ही उल्लेख प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष असा करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ती कुठल्या पुरुषाची ही प्रत्यय आहेत, आपण धातू चालवतो आहे, हे आपल्या लक्षात राहते. त्यानंतर कोण आहे? हा, करिश्मा, शुभा, त्यानंतर Yes, ma'am. अर्चना. हा, मॅडम मी ठीक. पण आहे. हा, मी पण आहे.
अच्छा. हा. हे कोण रेषा ओढतंय? नाही काय झालंय माहित नाही, काहीतरी होत. पेन माझं माईक पेन चालू आहे की नाही बघायचं होतं मला, तर काहीतरी दिसत रेषा ओढल्या गेल्या त्या पेनाच्या. गेलं. हा, जाऊ द्या. ठीक आहे. इकडून नाही ओढल्या जात रेषा. हा. इकडून आमच्याकडून काही होत नाही त्याच्यात. नाही नाही, होतं होतं होतं. लॅपटॉप हा, असेल तर होते का? आता आलं होतं. माईक, आलं माईकचं वचन बघायचं. हा, होतं. ठीक मॅम आहे. कोणता धातू? सांगा मला. तुम्ही धातू जो आहे आता स्मर. स्मरती, स्मरत, हम्म. स्मरंती प्रथम हम्म. पुरुष. स्मरसी, स्मरथ, स्मरथ मध्यम हम्म. पुरुष. हम्म. स्मरामी, स्मरावह, स्मरामह हम्म. उत्तम पुरुष. उत्तम. आता पत धातू. कोणता? हा, करिश्मा भगिनी वदतु. हा. पत धातू. पत, हम्म. पतती, पतत, त. पतंती हम्म. प्रथम पुरुष. हम्म. पतसी, हम्म. पतत, पतत मध्यम पुरुष. हम्म. पथा, पथामी, पथावह, पथामह उत्तम पुरुष. शुभा भगिनी अट धातू. अटति, अटतः, अटन्ति प्रथम पुरुषः. अटसि, अटथः, अटथ मध्यम पुरुष. अटामि, अटावः, अटामः उत्तम पुरुषः. पिब धातू कोण राहिलाय? अर्चना भगिनी. पिबा, पिबती, पिबतः, पिबन्ति प्रथम पुरुष. पिबसि, पिबत, पिबत मध्यम पुरुष. पिबामि, पिबा, पिबावः, पिबामः उत्तम पुरुष. नयत धातू निनयती. कोण राहिलाय आता? विशाखा मॅडम भगिनी. मी. हा, म्हणा. नयति, नयतः, नयन्ति प्रथम पुरुष. नयसि, नयथः, नयथ मध्यम पुरुष. नयामि, नयावह, नयामः उत्तम पुरुष. झाले सर्व की कोणी सुटलाय? हा मॅडम, मला मला सांगा. तुम्ही पिब धातू. पिबती, पिबतः, पिबन्ति प्रथम हम्म. पुरुष. पिबसि, पिबथ, पिबथ मध्यम पुरुष. पिबामि, पिबावह, पिबामह उत्तम पुरुष. सगळे झाले मॅडम की एक कोणी वेळा, सुटले? हा मॅडम, ते वरती 4 प्रश्न आहे ना, त्याचे फक्त उत्तर कसे सुरू होतात कोणत्या याचं ते सांगा फक्त एक वेळा पुन्हा. अच्छा, हे बघा. त्वचं, वयाचं आणि युचं. हा, हे बघा. आता इथे अहम किम करोमी, आपण स्वतःसाठीच प्रश्न विचारलाय. अहम खादामी, अहम वदामी, अहम लिखामी, अहम पठामी. हा, म्हणजे अहम किम करोमीचं उत्तर मिळालं. आता बरं, इथे ठीक आहे. त्वम पठसी, त्वम खादसी, त्वम नमसी आहे की नाही? हा. त्वम धावसी, त्वम इच्छसी, हे जे आहे. आता इकडे त्वम किम करोशी, त्वम किम करोशी ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण काय उत्तर देऊ? अहम खादामी, अहम लिखामी, अहम वदामी, अहम बरोबर, क्रीडामी. त्वम आलं ठीक आहे. म्हणजे अहम आला. बरोबर अच्छा, आहे. ठीक. आता यूयम किम कुरुथः हा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा आपण काय उत्तर देऊ? वयम लिखथ, वयम पठथ, वयम गायथ. अच्छा, ठीक आहे. वयम आणि आलं तर वयम. आणि वयम आलं तर 3 नंबरचं काय? तुम्ही आता 4 नंबर सांगितलं ना? हो, हे 3 नंबर. युयमचंच उत्तर. हा, वयम, वयम किम कुर्मः. आपण काय करायचं आहे? हा, हा. हे जे आहे वयम आलं तर मग वयमनेच उत्तर होईल ना आपलं. ठीक आहे, वयम आलं तर वयम नाही उत्तर होईल. ठीक आहे, ओके ओके. हा, ठीक आहे. हा, ओके, आम्ही थँक्यू. वयम किम कुर्मः. वयम वयम धामः. वयम क्रीडामः, वयम खादामः, वयम धावामः. ओके ओके. हं? आणि ताई जेव्हा द्विवचन असतं तेव्हा तसा उल्लेख असतो का? म्हणजे कसा? प्रश्न करताना. प्रश्न करताना का? हा. मग हा, तिथे एक तर उल्लेख असतो, कधी कधी उल्लेख नसतोही. तर मग आपली जी मात्रा असते त्याच्यावरून हा. आपल्याला गृहीत धरावं लागते. म्हणजे जसं आता
द्वौ बालकौ. बरोबर आहे. आता इथे उल्लेख केलाय की 2 बालक. हम्म हा हा नुसतं बालकौ जरी असलं तरी 2 बालक हा. अच्छा असं. हं? ठीक अच्छा. आहे. आपण आणि द्विवचन मग पुढे त्याचं शिकणार आहोत. उत्तर देताना कसं दिलं जाईल? हम्म मग त्याचं उत्तर देताना कसं दिलं जाईल? हा आता इथे पहा, हे द्विवचन आहे. बरोबर आहे. हा 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 आता इथे आपल्याला कर्ता जो आहे युवाम, त्वम हा युवाम युयम. मग आता हा इथे द्विवचनाचा कर्ता काय आहे? युवाम. युवा युवा. पठतः म्हणजे तुम्ही दोघं काय इथे गृहीत आलं. हा हा त्यानंतर आता इथे सी थह थ. मला इथलं द्विवचन काय आहे? इथे येईल ना पठत. त्वम. इथे हो ही आपण आता हे जे इथलं हे चुकीचं झालं आपलं. इथे जे आहे कर्ता कुठला आहे ते सह तौ ते. प्रथम पुरुषसाठी हा करता कुठला वापरतो आपण? हे उदाहरण एक सांगितलं मी तुम्हाला की हा द्वौचं. हा पण हा म्हणजे कन्फर्म करता इथे सह तौ ते प्रथम पुरुष हा करता वापरल्या जाते. सा हा ते ताहा प्रथम पुरुष करता. मध्यम पुरुष करता वापरल्या जाते त्वम युवाम युयम. मग आता युवाम पठथः काय होईल? हा युवाम पठथः असं. हा तुम्ही हा. दोघे. आता इथे तुम्ही तुम्ही दोघे. हा या ठिकाणी जे आहे सह पठतः तो वाचतो. सा हम्म पठतः म्हणजे त्या दोघी वाचतात. हम्म ते दोघं त्या दोघी. इथे आता हम्म हा युवाम पठतः तुम्ही दोघे वाचता. इथे काय हम्म होईल? आवाम पठावह आम्ही दोघे वाचतो. हम्म हम्म. म्हणजे इथे काय येईल करता? तौ. हो हम्म सह तौ ते. हम्म. कळलं का? सह हो पठती तौ पठतः ते पठन्ति. सा पठंती. पठती. हा आता इथे ते पठतः ताः पठन्ति. हम्म. हा हे करते जर माहिती असले की नाही आपल्याला कुठल्या हा करता हा कुठे वापरायचा. बरोबर आहे. हा हा हो. सह तौ ते हा एक पुल्लिंगीसाठी. मिनिट सा ते एक ता. प्रश्न विचारायचा आहे. हा एक प्रश्न. हा स विचारा. तौ ते पुल्लिंगासाठी आहे हा आणि सा ते ता बरोबर, हा स्त्रीलिंगीसाठी आहे. स्त्रीलिंगासाठी. हा तेच करेक्शन करायचं. ठीक आहे. हा हा सह आणि मग पठती याच्यामध्ये तो मध्यम वाचतो. पुरुषामध्ये मध्यम पुरुष जे आहे हम्म त्याच्यातही पण आता हे तर आपण हे झालं ना, प्रथम पुरुष झालं. हा स तौ ते हा सा आणि सा ते तहा हा हा स्त्रीलिंगासाठी हो ना. हम्म मध्यम पुरुषासाठी मग स्त्रीलिंग आणि पुल्लिंगासाठी कसं वापरायचं मग? नाही एकच. त्वम एकच युवाम वापरायचं. युयम हा, हा, एकच. हा, हा त्वम हा. आणि युवाम युयम. आणि अच्छा, इथे पण उत्तम उत्तम पुरुष पुरुषाला सुद्धा अहम आवाम वयम. म्हणजे स्त्रीलिंग हम्म. पुल्लिंग वेगळे वेगळे नाही, नाही. एकत्रच. मध्यम पुरुष उत्तम पुरुषाचा करता समान. हा फक्त प्रथम ठीक. पुरुषाचा जो करता आहे तो हा इथे तह तौ ते पुल्लिंगी. हा ता ते हा ता हा स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. हा अशा पद्धतीने. धन्यवाद. हा म्हणजे सह पठती तौ पठतः ते मध्यम पठन्ति. पुरुषाकरता स्त्रीलिंगी आपलं नाही नसं वेगळं नाही. नाही नाही मध्यम पुरुष उत्तम पुरुषाकरता नाहीये वेगळं. मी आता पूर्ण हे म्हणून दाखवते तुम्हाला. सह पठती तौ पठतः ते पठन्ति. त्वम पठसि युवाम पठथः यूयम पठत. अहम पठामि आवाम पठावः वयम पठामः. हे झालं पुल्लिंगीसाठी. आता स्त्रीलिंगीसाठी पहा. सा पठती ते पठतः ताः पठन्ति. त्वम पठसि युवाम पठथः यूयम पठत. अहम पठामि आवाम पठावः वयम पठामः. बस इथे फक्त पहिलंच बदललं आहे. सह तौ ते. हम्म. इथे सा हम्म. ते ताहा.
बाकी तर सेम आहे. कळलं? हो, छान समजलं, एकदम बस. म्हणजे हा छान करता समजलं. लक्षात जर ठेवला ना आपण, हा किंवा हा कुठे करता कुठे कोणता वापरायचा, हा तर मग तुम्हाला ते कुठलंच कन्फ्युजन होत नाही. आता एकदम छान समजलं, व्यवस्थित समजलं एकदम. हा. धन्यवाद. हा. मग आता मध्यम पुरुषा क्रियापदांचा उपयोग करून केवळ युष्मत शब्दाबरोबर हा होतो. जसे त्वम पठसी युवाम पठतः हं, यूयम पठत, त्वम हं, लिखसी युवाम लिखतः यूयम लिखत, ही वाक्य दिलेली आहेत इथे. हा उत्तम पुरुषाची इथे दिले, अहम पठामी आवाम पठावह वयम पठामः, अहम हं, लिखामी आवाम लिखावह वयम लिखामः. हं? अहम इच्छामी वयम इच्छामः, वयम क्रीडामः अहम क्रीडामी. हे आता जोपर्यंत तुम्ही वाक्य तयार करून स्वतः पाहणार नाही, हा तोपर्यंत कसं आहे की तोंडात ती बसणार नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर. हो हो. तर मग आपण मॅडम, ही हे युष्मद शब्द एकदा थोडस क्लिअर करून सांगा ना. बर युष्मतचं सांगू का? हम्म. याच्यावरच सांगू या प्रत्ययांवर? हो, चालेल हा चालेल. हा आपण आता फक्त हा युष्मत घेऊ, ज्याच्यामध्ये हम्म. वेगवेगळी धातू चालू. ठीक आहे. हा हा त्वम पठसी युवाम पठतः यूयम हम्म. पठत, त्वम हम्म. लिखसि युवाम हम्म. लिखतः यूयम लिखत, त्वम वदसि युवाम वदतः यूयम वदथ, हम्म. त्वम गायसि हम्म. युवाम गायथः यूयम गायथ, युयम गायत. हम्म. त्वम धावसि युवाम हम्म. धावतः यूयम धावथ, धावत. त्वम कर. खादसि युवाम हम्म. खादथः यूयम खादथ. युयम खादत. कळलं? हो हो, कळलं. हा. हा. ठीक आहे, पुढे जायचं. हो हो. किती वाजले? आपल्या घड्याळीचा काटा दुसरा क्लास असतो याच्यावर 7:30 पर्यंत आज वाजले मॅम, चालते. 7:05 झाले. हा 7:05 झाले. 7:05 झाले. हा 7:05 झाले का? हा, आज हो. 7:30 पर्यंत चालू शकतो, 1.5 तास. हा हे आता मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. त्वम पठसी सह पठती बालः पठती. म्हणजे आपण आता या ठिकाणी जे आहे हे प्रथम पुरुषाचा कर्ता जो आहे याची पण एकदा प्रॅक्टिस करा. एक मिनिट, आपण इथे खाली आहे बोध अजून लिहिलेलं क्रियापद आहेत. इथे जे आहे आता बघा, आपण हम्म. रामः पठती, रामौ हम्म. पठतः, रामाः पठन्ति. पठंती. हम्म. हा. नंतर इथे काय येईल? म्हणजे हा जो प्रथम पुरुष आहे कर्ता, या ठिकाणी हा. आपल्याला वापरायचा आहे. राम. हा, लता पठती. बरोबर आहे, लते हो. पठतः, पठत. हा. लताः पठन्ति. आता पठातः. पठतः. पठन्ति पठन्ति. पठंती. अच्छा. हा, तर आता बघा इथे आपण काय वापरलं? रामः रामौ रामाः. हा. रामः एकवचन, रामौ हा. द्विवचन, रामाः हम्म. बरोबर बहुवचन. बहुवचन. स्त्रीलिंगीमध्ये कसं बहुवचन. होते? लता लते लताः. हा. द्विवचनामध्ये काय ते? लते. हा. लता पठती, लते हा. पठतः, लताः पठन्ति. पठ- म्हणजे आपल्याला हे जे आहे आपण आता पाहिलं ना की सह पठती वगैरे पाहिलं, सह तो ते, पण त्याचप्रमाणे हो. आपण नाव जे घेऊन करतो त्याला सुद्धा या पद्धतीने विभक्ती जी आहे ती लागते. ठीक आहे. हम्म. त्वं पठसि सह पठति बालः पठति, यूयं पिबथ ते पिबन्ति बालाः पिबन्ति. आता आपण पिबंती. त्वमचं आपण जे आहे तर या पद्धतीने यूयमचं जे आहे या पद्धतीने आपण करतोय. म्हणजे वाक्याचं उत्तर आपल्याला जे द्यायचं आहे ते वेगवेगळं आपण वाक्य तयार करू शकतो. बरोबर आहे. त्वम पठसीला हो. आपण तो वाचतो आहे. तू वाच, त्वम पठसी तू वाच, सह पठती तो वाचतो, बालः पठती हम्म. बालक वाचतो, यूयम पिबथ. आता तो इथे पितो. यूयम तुम्ही पिता. बहुवचन आहे. त्वम तुम्ही यूयम ते तुम्ही पितात. पिता. ते बरोबर आहे. पितात. ते हो. पिबंती ते हा. पितात, बालाः पितात. पिबंती बालक हम्म. पितात, पितो. अहम इच्छामि सह हम्म. इच्छति, अनुजः ते इच्छति. इच्छित. हम्म.
वयम क्रीडामः ते क्रीडन्ति, बालाः क्रीडन्ति. क्रीडन्ति. कळलं? हं. हा, आता तुम्हाला खाली दिलेल्या प्रश्नांची 10 वाक्यात उत्तरं लिहायची आहेत. हं? ही अशी वाक्य तयार करायची आहेत तुम्हाला. ठीक आहे? तेच पेज मगाच आपण पुन्हा आलेला आहे. तेच पेज आहे. हा, तेच तेच पेज पेज आहे. आहे. आता आपल्याला अस्मद आणि युष्मद या 2 शब्दांव्यतिरिक्त सगळे संज्ञा शब्द जे आहेत किंवा सर्वनामांसोबत प्रथम पुरुषाच्याच क्रियारूपांचा प्रयोग होतो. सह गच्छति, सा गच्छति, तद गच्छति. गच्छति. बालकः म्हणजे क्रीडति, सुधा वदति, फलम पतति. आता इथे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी अशा सारखं. सह पुल्लिंगी, सा स्त्रीलिंगी आणि तद नपुंसकलिंगी. हा, म्हणजे तदच हा धातू आहे सगळा. हा, युष्मद आणि तद आपण चालवतो इथे. हा, हा. अस्मद युष्मद है ना. हो. बालकः क्रीडति, सुधा वदति, फलम पतति. फलम पतति नपुंसकलिंगी. ठीक आहे. बालकः सुधा पुल्लिंगीसाठी बालकः क्रीडति प्रथम पुरुषाचा, सुधा वदति स्त्रीलिंगी आला, फलम पतति नपुंसकलिंगी आला. नपुंसकलिंगी. मैम, मुझे एक चीज पूछनी थी. ये जो नपुंसकलिंग है वो अन्य पुरुष में ही आता है ना? किसमें? नहीं, नपुंसकलिंग अन्य पुरुष में ही आता है ना? मतलब प्रथम पुरुष. हाँ, प्रथम पुरुष में ऐसा नहीं है, सभी तरह से चलता, वो भी है, वो भी सभी तरह से चलता है प्रथम पुरुष में. ओके, ठीक है. हम लोग कैसा वाक्य बनाते हैं उसके ऊपर चलेगा वो, है ना. मतलब हम नपुंसकलिंग से बात नहीं कर सकते ना, जैसे आप कहाँ खेले हो तो वो थोड़ी ना बोलेगा कि मैं. नहीं, वो तो बोलेगा नहीं, लेकिन हम लोग कभी कभार बोलते हैं कि एक आधे बार हम लोग किसी की आत्मकथा बोलते हैं, तो फिर है ना, जैसा हम लोग सेंटेंस बनाएंगे वाक्य उसके ऊपर है. ओके. मित्रम भी जैसे मित्रम नपुंसकलिंग में आता है मेरे हिसाब से, तो मित्र से तो प्रश्न ही है. पूछ सकते मित्र हैं. हाँ, मित्र नपुंसकलिंग शब्द है. ठीक है, ठीक है. हा, आता संस्कृत मध्ये क्रियालिंगांची सूचना देत नाही, तर तिन्ही लिंगांमध्ये क्रियेचे रूप समान असते. बालकः गच्छति, बालक जातो. बालिका गच्छति, बालिका जाते. वाहनम गच्छति, वाहन जाते. आता हे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी, इथे 3 वाक्य पहा. तर वाहनम गच्छति, वाहन जाते. गच्छति हे रूप तीनही लिंगात समान आहे, म्हणून वाक्यातील कर्ता निदर्शक पदामुळे लिंगाचे ज्ञान होते. दकारांत युष्मत शब्द त्वम युवाम युयम. त्वम म्हणजे तू, युवा म्हणजे तुम्ही दोघे आणि युयम म्हणजे तुम्ही. अस्मद अहम म्हणजे मी, आवा म्हणजे आम्ही दोघे आणि वयम म्हणजे आम्ही सर्व. त्वम बालः, त्वम बाला, त्वम मित्रम. इथे आलं तुमचं जे म्हणणं होतं ते बरोबर आहे. आता हे अनुस्वार लिहिण्याबद्दलचे नियम आहेत. अनुस्वारानंतर कोणताही स्वर वर्ण आला तर अनुस्वाराच्या स्थानावर म होतो. जसं आता उदाहरणार्थ पहा, रामः गृहम आगच्छति. आता इथे गृहम जो आहे, हे इथे जर वाक्य लिहिलेलं असेल की रामः गृहम, ह वर अनुस्वार असेल आणि समोर आगच्छति, म्हणजे अनुस्वारापुढे काय आलेला आहे, स्वर आलेला आहे, म्हणून काय हा हलंत म तयार होतो. रामः गृहम आगच्छति. मीरा फलम इच्छति. तर हा फलमच्या वर अनुस्वार, म्हणजे त्याच्या पुढे जर ई आलाय म्हणजे स्वर आलाय, म्हणून हा हलंत म तयार झालाय. मीरा फलम इच्छति. अनुस्वारानंतर क्रमशः आ आणि ई हे स्वर वर्ण आला असेल तर अनुस्वाराच्या स्थानावर काय होतो, हलंत म लिहिला जातो. जर अनुस्वार युक्त शब्द वाक्याचे अंतिम पद असेल तरी सुद्धा त्याच्या स्थानावर मकार हा लिहिला जातो. शिवः इच्छति फलम. कः वदति गीतम.
आता मकारानंतर जर व्यंजन वर्ण असेल तर मकार अनुस्वारात रूपांतरित होतो, है ना. रामः गृहं गच्छति. आता इथे अनुस्वारापुढे काय आलेलं आहे? व्यंजन आलेलं आहे. म्हणून इथे काय ह वर अनुस्वारच राहील. एषा फलम खादती. इथे अनुस्वारच राहील कारण समोर काय आलेलं आहे? व्यंजन आलेलं आहे. कळलं? मकार नंतर काय आलेलं आहे? व्यंजन आलेलं असल्यामुळे मकाराचे रूपांतर अनुस्वारात काय होते. ठीक आहे. पुढे आहे संख्या. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश. अच्छा, पुढे विंशती पासून आहे. विंशतिः, त्रिंशत्, चत्वारिंशत्, पंचाशत्, षष्टिः, सप्ततिः, अशीतिः, नवतिः, शतं, सहस्त्रम, लक्षम, कोटिः. आता हे तुम्हाला अभ्यासाला दिलेलं आहे. हे तुम्ही तुमच्यासाठी होमवर्क आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुरुष ओळखायचं आहे आणि वचन ओळखायचं आहे. जसं गच्छती प्रथम पुरुष एकवचनचं आहे, तर पठामी कोणतं पुरुष आहे आणि कोणतं वचन आहे. ठीक आहे. हे होमवर्क कराल की आता प्रॅक्टिस घरी कराल ना. त्यानंतर हे सुद्धा तुम्हाला पूर्ण 10 पर्यंत आहेत आणि पुढे योग्य सर्वनामांच्या द्वारा मोकळ्या जागी योग्य शब्द भरा. हे सुद्धा होमवर्क. आता इथे सी आलेला आहे म्हणजे त्वम क्रीडसी. इथे त्वम नृत्यचे एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला, तर इथे क्रीडसी सी आलं म्हणजे इथे त्वम करता येईल. आता इथे धावामह आलं म्हणजे इथे कुठला करता येईल? वयम. 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 हा, धावामह. वयम. इथे थ आलाय म्हणजे इथे कुठला करता येईल? युयम. युयम नयथ. यूयम नयथ. यूयम. यूयम बहुवचनी करताय ना, त्वम युवाम यूयम. हे तुम्हाला होमवर्क आहे. हे सुद्धा अलग लक्षात. हे तुम्ही सोडवायचं आहे. हे सुद्धा मोकळ्या जागी योग्य शब्द भरा. आता इथे धावती, धावतः, धावंती. हे तुम्हाला सगळं भरायचंय आणि त्याचा फोटो टाकायचा. हे पण सी थ थ च पुस्तक प्रत्येकाजवळ आहेत ना आता? हो. येस मॅम. ज्यांच्याजवळ नसेल वाटलंच हे एका लेसनची PDF केलेली आहे, ही मी टाकून देते. ठीक आहे. इथे सुद्धा कोष्टकात दिलेल्या धातूंची योग्य रूपे वापरून वाक्य बनवा. इथे पण आता त्वम किम करोशी, इथे पश्य धातू वापरायचा आहे. अहम पश्यामी. सह किम करोती, आता सह धातू आलाय, तो काय करतो, इथे कुठला येईल मग? त्यानुसार तुम्हाला आता हे थोडं विचार करून तुम्हाला इथे उत्तर तयार करायची आहे. ठीक आहे. व्यवहारिक शब्द हे वाचायचे तुम्हाला. कशाला काय म्हणतात आता? चित्रकार, चित्रकाराला चित्रकार, ओझे वाहणाराला भारवाह, चांभाराला चर्मकार, नर्तक नृत्य करणाऱ्याला नर्तक, सैनिक असेल तर सैनिक, कर्मचारी असेल तर कर्मकर, लिपिक असेल तर लिपिकार, अभिनेता असेल तर नट, मच्छीमार असेल तर धीवर, सोनार असेल तर सुवर्णकार. याचप्रमाणे स्त्रीलिंगी पण आहेत. यांची रूप मग चित्रकारी, भारवाही अशा पद्धतीने होईल. हे पुढे आपणिक, दुकानदाराला आपणिक, विक्रेत्याला विक्रयिक, गोपाल किंवा गवळी असेल तर गोपालक, सेवक असेल तर सेवक, शिक्षक असेल तर अध्यापक, लेखक असेल तर लेखक, शेतकरी जर असेल तर कृषक, प्रबंधक जर असेल तर प्रबंधक, नंतर निर्देशक असेल तर निर्देशक, आचारी असेल तर त्याला पाचक, चालक असेल तर चालक, शिपाई असेल तर आरक्षक, पुजारी असेल तर अर्चक, पुढे शिकारी असेल तर व्याध, वैद्य असेल तर वैद्य. हे सगळे
आहेत. हे आता पुढचं आपण जे एवढं राहिलेलं थोडंसं आहे हे पुढच्या क्लासमध्ये घेऊया. ठीक आहे. आणि मग पुढे स्टोरी पण आहे, एक कथा. ठीक आहे, ते थांबूया आपण. आजचं जेवढं झालं तेवढं समजलं सगळ्यांना? हो हो समज. हो हा, मॅम. ठीक आहे. मग मैम आता आभार. हा बोला क्लास बोला. कब होता है? हाँ, क्लास कभी होता है वीक में? क्लास क्या? क्लास कभी होता है वीक में? वीक में वैसा तो अपना जो है गुरुवार, और गुरुवार है 8 दिन में एक दिन, लेकिन हम लोग जो है फ्लेक्सिबल हो गया है. जब मेरा नहीं जमता तो मैं किसी भी दिन बताती हूँ, या प्रतिदिन लगातार 2-3 दिन लेती हूँ. ऐसा हो रहा है. तो ग्रुप में तो मैसेजेस आएंगे ना, मतलब कौन से दिन क्लास रहती है, और लिंक हाँ वगैरह भी हाँ, शेयर? लिंक भी होती है, ग्रुप में बता दिया जाता है कि आज 6 बजे क्लास है. ओके हाँ, ठीक तो है। कल क्लास को छुट्टी, फिर से कल नहीं जमेगा. और मैम रिकॉर्डेड क्लास कहाँ पे मिलते हैं, मतलब यूट्यूब पे कोई चैनल हाँ वगैरह? हाँ, यूट्यूब पे भी है और वेबसाइट भी है, तो डाल देती हूँ मैं. यूट्यूब की लिंक भी डाल दूंगी. ठीक है. ओके। आप ग्रुप में अटैच है क्या? मैं ग्रुप में हूँ, लेकिन मेरे पास गुजराती बुक है, मैं गुजराती हूँ इसलिए, लेकिन मैंने पीडीएफ आपको मैसेज भी भेजा था कि पीडीएफ चाहिए अच्छा. था। हाँ, मेरे पास आपका नंबर सेव नहीं है ना, तो अननोन नंबर जो होता है ना, आजकल मेरे इसमें नाइजीरिया का नंबर एक बहुत बार प्रयास कर रहा है घुसने का, तो इसलिए वो डर लगता है कि मेरे वजह से बाकी लोगों का भी लॉस न हो जाए, तो इसलिए अननोन नंबर नहीं उठाती हूँ. नहीं, आपने मुझे भेजा था हाँ, तो पीडीएफ। फिर हाँ, तो आपका मैसेज पढ़ने के बाद भेजा मैंने. हाँ तो कॉल आया तो मुझे, नहीं उठाया ना. हाँ कॉल नहीं उठाया आपने, लेकिन मैसेज तो हाँ, आपने किया। मैसेज देखा मैंने तो समझ गई कि आप पत्राचार की स्टूडेंट है करके, तो इसलिए हाँ, मैंने. हाँ. मेरे फिर पास पीडीएफ मुझे चाहिए था, लेकिन है नहीं, मुझे मधुकर जी ने बाकी का